नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती. तर सध्या मीडियामध्ये IAS पूजा खेडकर प्रकरणात जोरदार चर्चा चालू आहे. तर त्याच संबंधित एक लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. तर ते अपडेट आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे पहा, पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठे अपडेट. UPSC तर्फे गुन्हा दाखल. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. तर आता UPSCने गुन्हा दाखल केला आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरू केली आहे. तर UPSCकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची IASची निवड का रद्द करू नये अशी नोटीस पाठवली आहे. तर राज्य शासनाने चौकशी सुरू केली आहे. तर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने तसेच मसुरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहेत. तर IAS पूजा खेडकरबद्दल UPSCकडून सर्वात मोठे पाऊल उचलले गेलेले असून नागरी सेवा परीक्षा 2022च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडेकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. या तपासणीतून पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाले आहेत. त्यांनी UPSC परीक्षा नियमानुसार दिली नाही. परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन तिचे नाव, तिच्या वडिलांच्या आणि आईचे नाव, तिचे फोटो, स्वाक्षरी किंवा तिचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर तर पत्तासुद्धा बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केलेली आहे. त्यामुळे UPSCने पोलिसांकडे FIR दाखल केला आहे. तर त्यासाठी UPSCने एक नोटीससुद्धा त्यांना पाठवलेली आहे. त्या नोटिसांमध्ये निवड रद्द का करू नये असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पूजा खेडकर यांच्यावर फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक कारवाई सुरू केल्या आहेत. त्यांची सिव्हिल सर्व्हिसची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस SCN जारी केली आहे. पूजा खेडकर विरोधात नागरी सेवा परीक्षा 2022च्या नियमानुसार ही नोटीस दिली आहे. तसेच भविष्यातील परीक्षा किंवा निवडीपासून बंदी केली आहे. सरळ संघ लोकसेवा आयोगांकडून कारवाई सुरू केली आहे. यामुळे पूजा खेडकर यांची IAS म्हणून झालेली निवड रद्द होण्याची शक्यतासुद्धा आहे. गाडी, कॅबिन, खाजगी गाडीवर अंबर दिवा हे प्रकार करणारी पूजा खेडकर यांची निवडच धोक्यात आली आहे. तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट IAS पूजा खेडकरबद्दल. तर अशाच प्रकारचे लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.